बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक शिवराज गोरले लिखित कादंबरी सर्वस्व, भाग 18. वाचकांना विचारासाठी उद्युक्त करणारी पुस्तकं, नियतकालिक आजवर मराठीत निघालीच नव्हती असं थोडंच होतं. वेळोवेळी बदलत्या काळानुसार वाचकांची मानसिकता घडवण्यात मराठी साहित्यानं आजवर मोलाचं योगदान दिलं होतं. एक काळ तर असा होता की असे सुजाण वाचकच मराठी साहित्याचं वैचारिक नेतृत्व करीत होते, ओपिनियन लीडर्सची भूमिका बजावित होते. त्यात काही मासिकांचं मोठं योगदान होतं, पण अलीकडे हे सारंच काहीसं थंडावलं होतं. वाचकांची संख्या रोडावत चालली होती. वैचारिक साहित्य तर एखादा विषय ऑप्शनला टाकावा तसा टाकला जात होता. वाचकांनाच निकड भासत नसल्यानं तशा साहित्याची निर्मिती अक्रसत चालली होती. मनसुखच्या निमित्तानं मात्र एक नवं चैतन्य आल्यासारखं झालं होतं. वाचायला हवं हे भान हळूहळू जागवलं जात होतं. वैचारिक साहित्य आवर्जून वाचणारा बुद्धिजीवी वाचकांचा वर्ग अजूनही होताच. त्यांच्या आश्रयानं 1-2 मासिकं चालतही होती. मनसोक्तनं अशा वाचकांचं लक्ष तर वेधलं होतंच, पण संख्येत प्रचंड असणाऱ्या सामान्य वाचकांनाही आकर्षून घेतलं होतं. हे विषय आपले नव्हेत, संघाशी आपला काय संबंध? हिंदुत्ववादावर कोण वाचायला बसलंय? अशा प्रतिक्रिया असणाऱ्या वाचकांना हे विषयही आपण वाचायला हवेत, याची माहिती असायला हवी. याचाही आपल्या जगण्याशी थेट संबंध येतो, ही जाणीव होऊ लागली होती. मुख्य म्हणजे हे विषयही आपल्याला समजू शकतात असा विश्वास वाटू लागला होता. फार मोठी क्रांती झाली होती. मनसोक्तनं वादळच निर्माण केलं होतं असं म्हणणं अगदीच अतिशयोक्ती झालं असतं, पण सुरुवात निश्चित झाली होती. निदान आशेचे काही किरण निश्चित दिसू लागले होते. स्वतःसाठी जगू इच्छिणाऱ्या आणि आयुष्य आनंदानं जगू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी मनसोक्त काही ना काही निश्चित देऊ शकतं. हा संदेश अंकागणिक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचत होता. मनसोक्त नुसतं वाचलं जात नव्हतं, तर संग्रही ठेवलं जाऊ लागलं होतं. कव्हर स्टोरीवर चर्चा घडू लागल्या होत्या. मनसोक्त वाचणं प्रतिष्ठेचं किंवा इंटूक असल्याचं लक्षण ठरलं नव्हतं, पण सुजान असल्याचं लक्षण ठरू बघत होतं. नव्या मासिकासाठी 2-4 अंकातच लावलेला हा प्रतिसाद सर्वार्थानं अभूतपूर्व असाच होता. त्यामुळे प्रचंड उत्साहानं मनसोक्त एकामागोमाग एक महत्त्वाचे विषय नव्या दृष्टिकोनासह मांडत होते आणि वाचक उत्सुकतेनं विश्वासानं वाचतही होते. लेखकांचीही वानवा नव्हती. एरवी लिहिण्यासाठी फारसे उत्सुक नसलेले पण विषयाचा उत्तम व्यासंग असलेले लेखकही आता स्वतःहून मनसोक्तकडे लेखन पाठवू लागले होते. पण खरं वैशिष्ट्य ठरलं होतं ते मनसोक्ततर्फे योजल्या जाणाऱ्या व्याख्यानांचं, मुलाखतींचं. कुठलेही विचार मासिकात वाचणं किंवा प्रत्यक्ष जाणकारांच्या तोंडून ऐकणं यात निश्चितच फरक होता. आधी ऐका मग वाचा असा फायदा पडत होता. श्रोतेही मिळत होते आणि वाचकही. त्यातच सर्व जाहीर कार्यक्रमांचं प्रायोजकत्व विश्वासरावांनी स्वीकारल्यानं मनसोक्त चमूचा उत्साह चांगलाच वाढला होता. अपर्णानं तर अशा जाहीर संवादांचा सपाटाच लावला होता. या महिन्याचा खास विषय होता व्यक्तिविरुद्ध समाज. व्याख्याते होते समाजशास्त्राचा गाढा व्यासंग असलेले प्राध्यापक विद्याधर वाळिंबे. नेहमीप्रमाणे सभागृह आजही भरलेलं होतं. श्रोत्यांमध्ये प्राध्यापकांच्या तरुण विद्यार्थ्यांचाही भरणा होता. यावेळी वाळिंबेंना बोलतं करण्याचं काम अपर्णानं स्वतःकडे घेतलं होतं. करूया सुरुवात, तिनं प्रश्न केला. 1च मिनिट म्हणत वाळिंबे समोर जमल्या श्रोत्यावरून नजर फिरवीत राहिले, जणू ते कोणाला तरी शोधत होते. तुम्ही कोणाला शोधताय का? अपर्णानं प्रश्न केला. नाही,
वाळिंबे उत्तरले. आज व्यक्ती विरुद्ध समाज अशी लढाई आहे. तेव्हा समोर जमलेल्या व्यक्ती आहेत की समाज आहे हे बघत होतो. म्हणजे कुणाची बाजू घ्यावी ते ठरवता येईल. हलकासा हशा झाला. मग काय ठरलं? कुणाची बाजू घेणार? अपर्णानं विचारलं. ते आपल्या संवादातून कळेलच, वाळिंबे उत्तरले. ओके सर. गेले काही महिने आम्ही हिंदू संस्कृतीवर खूप काही ऐकलंय, लिहिलंय. खूपच. तुम्ही हिंदू संस्कृतीचं पोस्टमार्टम चालवलंय असंच म्हणेन मी. आम्ही फक्त समजून घेत आहोत सर. तुमचा प्रयत्न स्तुत्य आहे. सर, व्यक्ती आणि समाज या संदर्भात हिंदू संस्कृती काय म्हणते? हिंदू संस्कृती काय म्हणते यापेक्षा स्वतःला तिचे खंदे समर्थक बनवणारे काय म्हणतात ते बघूया. ते खूप छान उत्तर देतात. त्यांचं म्हणणं व्यक्ती आणि समाज एकमेकांना पूरक असतात. हे खरंच आहे. पण एवढंच म्हणून ते थांबत नाहीत. नंतर हळूच म्हणतात, एक लक्षात ठेवा, काही व्यक्तींचा लाभ म्हणजे समाजाचा लाभ नव्हे. समाज हे व्यक्तीपेक्षा व्यापक अस्तित्व असतं. तात्पर्य काय? व्यापक अस्तित्व म्हणूनच व्यक्तीपेक्षा समाजाला महत्त्व. पण सर, समाज व्यक्तींचाच बनतो ना? का व्यक्ती निरपेक्ष असं त्याचं काही वेगळं अस्तित्व असतं? नसतं. पण अलंकारिक उदात्त भाषा वापरून ते निर्माण करता येतं. या मंडळींचा अतिशय आवडता शब्द म्हणजे समाज पुरुष. समाज पुरुषाला 1000 हात, 1000 डोळे, 1000 नाकं असतात. अरे हो, पण कुणाची नाकं असतात ही? व्यक्तींचीच ना. तुम्हाला या मंडळींची गंमत सांगतो. समाजवादावर तुटून पडताना हे व्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारतात. पण तेच हिंदुत्वाकडे गेले की व्यक्तीला विसरतात. आचार्य निरंजन तर व्यक्तिवादाला पाप मानतात. गंमत म्हणजे त्यांना राष्ट्राचा स्व हवा असतो, व्यक्तीचा स्व मात्र नको असतो. राष्ट्राचा स्व म्हणजे कुणाचा? हिमालयाचा स्व की गंगेचा? स्व असा सामूहिक असतो का? व्यक्तीशिवाय स्व असू तरी शकतो का? पण सर, ते व्यक्तिविकास तरी मानतात की नाही? मानतात तर, पण त्यांची विकासाची कल्पनाच वेगळी असते. म्हणजे कशी असते? त्यांच्या मते व्यक्ती जेव्हा स्वजीवनाच्या पलीकडे जाऊन समाजाविषयीची कर्तव्य करते तेव्हाच तिचा खरा विकास होतो. सर, कर्तव्य तर असतातच, पण मला असं विचारायचं आहे, माणूस हा फक्त कर्तव्य पार पाडण्यासाठी जन्माला येतो का? स्वतःच्या आनंदासाठी जगणं असा काही प्रकार नसतोच का? यावर त्यांचं उत्तर त्यांच्या शब्दात सांगतो. सर्वांच्या कल्याणाकरिता मी माझं कर्तव्य केलं पाहिजे. त्यातच मला अंतिम साफल्य देणारी अंतिम सत्याची आनंदमय प्रचिती प्राप्त होणार असते. उश्श, केवढी मोठी गाजरं! सगळंच अंतिम. कधी ती चिरंतन सत्याची आनंदमय प्रचिती येणार तो देवच जाणे. सर, एक मात्र निश्चित, आपली संस्कृती कर्तव्यावर जोर देते असं अगदी गौरवानं म्हटलं जातं. खरं आहे, पण ते हे विसरतात का? हक्क आणि कर्तव्य एकाच नाण्याच्या 2 बाजू असतात. लोकशाहीत प्रत्येकाला हक्क असतात ते स्वतःच्या विकासासाठी. मात्र आपल्याप्रमाणेच इतरांनाही तेच हक्क असतात याची जाणीव ठेवणं अपेक्षित असतं. त्यातूनच कर्तव्य ठरतात. प्रत्येकानं कर्तव्या इतकंच हक्काबद्दलही जागरूक राहायला हवं. नाहीतर लबाडांचं फावतं, मग लुटारूंचं फावतं. केवळ कर्तव्यावर जोर देणं, समाज वरिष्ठ मानणं हे लोकशाहीशी विसंगत आहे. समाजाला ते समष्टी म्हणतात. हो, आणि व्यक्तीनं समष्टीत विलीन झालं पाहिजे असंही म्हणतात. समाज हे व्यक्तींना सोडून त्यांच्या बाहेरचं स्वतंत्र व श्रेष्ठ असं काही घटित आहे. हे त्यांचं तत्त्वज्ञान सरळ फॅसिझमकडे झुकणार आहे. खरी लोकशाही ही व्यक्तीला सर्वोच्च मूल्य देते. व्यक्ती हा संस्कृतीचा मानदंड आहे असं मानते.
त्यांचं म्हणणं व्यक्तीचं जीवन समाजाशिवाय अशक्य असतं. कोण नाही म्हणत. व्यक्तीच्या सुखासाठी समाजधारणा, समाजाची प्रगती, समृद्धी आवश्यकच असते. पण समाज हे साधन असतं, साध्य नव्हे. माध्यम असतं, उद्दिष्ट नव्हे. हे खरंय की समाज संकटात आला तर व्यक्तीही संकटात येईल. समाजात अस्वस्थता आली तर व्यक्ती अस्वस्थ होतील. आणि म्हणूनच व्यक्तींची समाजाविषयी कर्तव्य असतातच. काही नित्य तर काही नैमित्तिक कर्तव्य असतात. पण त्यांचा संदर्भही अंतिमतः व्यक्ती स्वातंत्र्याकडे आणि व्यक्ती विकासाकडेच पोहोचतो. म्हणजे खरं महत्त्व असतं व्यक्तीच्या विकासाला, तिच्या स्वातंत्र्याला. ॲब्सोल्युटली, अगदी 101%. इथे तत्त्व एकच असतं. समाजातल्या प्रत्येकानं आपलं स्वातंत्र्य जपावं, पण तितक्याच ठामपणे दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावरही गदा आणणं टाळावं. महत्त्वाचं असतं ते स्वातंत्र्य. मग ते स्वतःचं असो की दुसऱ्याचं. म्हणजे कसं? तर समजा मी स्वतः नास्तिक असेन, देव मानत नसेन, देवपूजा करीत नसेन, पण दुसरा कुणी देवपूजा करू इच्छित असेल, अर्थात इतरांना कुठलाही उपद्रव न होऊ देता, तर त्याला देवपूजा करण्याचं स्वातंत्र्य मिळायलाच हवं. तसं ते त्याला मिळावं यासाठी स्वतः देव न मानणारा मीही संघर्षाला तयार होतो. ते स्वातंत्र्य या सर्वोच्च संकल्पनेची बूज राखली जावी म्हणून. परस्परांच्या हिताचा, मतांचा, विचारांचा आणि स्वातंत्र्याचा आदर करणाऱ्या व्यक्तीमुळे समाज बनत असतो. सर, समूह आणि समाज यात नेमका काय फरक असतो? हा फार चांगला प्रश्न विचारलात. समाज म्हणजे झुंड नव्हे, जनता नव्हे. समाजाचे काही संकेत असतात, पण हे संकेत कोण ठरवतो? व्यक्तीच संकेत ठरवतात. भले ते नेमके कुणी कधी ठरवले सांगता येत नाही, पण समाज पुरुष काही लाऊडस्पीकरवरून हे सांगत नसतो, हे घ्या तुमचे संकेत असं. थोडक्यात काय, व्यक्ती ठरवतात म्हणून संकेत ठरतात. हेच संकेत पाळून पाळून संस्कार बनतात. ते इतके खोलवर जातात की त्यामुळे समाजाला जणू काही स्वतःचं वजन प्राप्त होतं. काही वेळा या वजनाखाली व्यक्ती चेंगरतातही, पण तशीच वेळ आली तर व्यक्ती हे दडपण झुगारूनही देतात. समाज कितीही अवजड भासला तरी तो जड असतो. चैतन्य असतं ते व्यक्तीमध्ये. म्हणूनच समाजासाठी व्यक्ती नसतात, व्यक्तींसाठी समाज असतो. प्रचंड टाळ्या. समाज घडवणं, बिघडवणं, पुन्हा नव्यानं घडवणं हे सगळं आजवर व्यक्तीच करत आले आहेत. सर, हे सगळं इतकं स्पष्ट असताना समाजाची व्यक्तीवर हुकूमत का चालते? हुकूमत नव्हे, ही दादागिरी असते. पण ही समाजाची दादागिरी नसते. तो बिचारा काय दादागिरी करणार? ही दादागिरी समाजाच्या वतीनं काही चलाक व्यक्तीच करीत असतात. स्वतःसाठी जगताय, शरम नाही वाटत? असं म्हणत ही मंडळी व्यक्तींमध्ये अपराधी भाव जागा करतात. आणि तसा तो जागा झाला की मग त्यांच्यावर दादागिरी करता येते. त्यांना हवं तसं, हवं तिकडं वळवता येतं. अर्थात या दादागिरीचेही वेगवेगळे नमुने असतात. काहीजण थेट दांभिक असतात. काही मात्र देश, धर्म, वंश, संस्कृती अशा कुठल्या ना कुठल्या संकल्पनांच्या श्रेष्ठत्वानं स्वतःच पछाडलेले असतात. त्यांची दादागिरी ही सांस्कृतिक दादागिरी असते. या दादागिरीतूनच काही वेळा हिंसाचार उसळतो, दंगली होतात. हां, अगदी खरं आहे. पुन्हा हे धर्माच्या नावाखालीच केलं जातं. हे सर्वात मोठं दुर्दैव आहे. व्यक्ती एकटी असते तेव्हा विवेकानं वागू शकते. माणसांचे समूह मात्र विवेकशून्य असतात. त्यांना हिंसाचाराचं दुःख नसतं की वेडाचाराची खंत नसते. समाज नसतोच तो, ती फक्त गर्दी असते, झुंड असते. माझा प्रश्न असा आहे, ज्या गर्दीवर मला ताबा ठेवता येत नाही ती मी जमवायचीच का? पण सर, धर्माच्या नावानं विधायक कृत्यही करता येतच की.
येतात ना, येतात, पण त्यांचा राजकारणात फारसा फायदा नसतो. म्हणूनच मग धर्म बुडाला अशी हाकाटी करून आधी लोकांचे जथ्थे आणि मग मतांचे गठ्ठे जमवायचे. हे जे स्वतःला धर्माचे ठेकेदार म्हणवतात ते स्वतः वृत्तीने धार्मिक नसतातच, ते राजकारणीच असतात. यावर उपाय? आपण शहाणं व्हायचं, चिथावणीला बळी पडायचं नाही. एक नेहमी लक्षात ठेवायचं, राजकारण्यांना समूहाची गरज असते, ती फक्त मतांसाठी. आपल्याला मात्र समाज हवा असतो, तो शांततामय सहजीवनासाठी. सर, हे तर खरंच की प्रत्येकाला समाजाची गरज असते, फक्त व्यवहारिक नव्हे तर भावनिकही. प्रश्नच नाही, पण गोंधळ कुठे होतो ते सांगतो. आपण हे विसरतो की समाजात राहत असली तरी प्रत्येक व्यक्तीचं स्वतंत्र अस्तित्व हे असतंच. स्वतःचं जीवन ही तिची स्वतःची जबाबदारी असते. निर्णय तिलाच घ्यायचे असतात आणि परिणाम ही तिनंच भोगायचे असतात. विचार कोण करू शकतं? व्यक्तीच. कृती कुणी करायची असते? व्यक्तीनंच. पण होतं काय, मंडळी पळवाटा शोधतात. ज्यांची स्वतः विचार करण्याची कुवत नसते, ज्यांना एकटेपणाची भीती वाटते, अशी माणसं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व सोडायला तयार होतात. इतरांना समाजाला लटकत राहतात. त्यांच्यासाठी समाज हाच जणू काही तारणहार बनतो, ईश्वर बनतो. बिनचेहऱ्याचा ईश्वर. एक्झॅक्टली. समाज बिनचेहऱ्याचा असतो आणि म्हणूनच मग एखादा सोयीस्कर चेहरा शोधला जातो. म्हणजे एखाद्या व्यक्तीलाच समूहाचं प्रतीक बनवलं जातं. यातूनच वेगवेगळे बुवा, बाबा आणि हृदय सम्राट निर्माण होतात. आणि ते पहिलं काम काय करतात तर व्यक्तीची विचार करण्याची क्षमता संपवून टाकतात. आणि मग व्यक्ती ही रेडीमेड उत्तरानिशी जीवन जगू लागतं. अगदी खरंय सर. काही काळ मीही अशा रेडीमेड उत्तरानिशी जगण्याचा प्रयत्न केला होता. पण जेव्हा स्वतः विचार करू लागले, प्रश्न करू लागले, तेव्हाच मी स्वतंत्र झाले. मला कल्पना आहे, पण तुम्ही तेवढ्यावरच थांबला नाही आहात. स्वतःबरोबर इतरांना तुम्ही विचार करायला लावता आहात. मी तर म्हणेन मनसोखचा हा तुम्ही घेतलेला एक वसाच आहे. थँक्यू सर. एक व्यक्ती स्वतःसाठी जगता जगता समाजालाही जगण्याचे धडे कसे देऊ शकते, याचं तुम्ही स्वतःच एक उदाहरण आहात. यावर इतक्या टाळ्या झाल्या की अपर्णाला काही बोलणं अवघड होऊन गेलं. या अनपेक्षित प्रतिसादानं ती काहीशी संकोचून गेली. एकच सांगतो, कितीही अडथळे आले, विरोध झाला तरी उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका. वाळिंबीने म्हटलं. नाही सर, अपर्णा नम्रतेनं उत्तरली. आता शेवटी एक गुपितही सांगून टाकतो. हिंदुत्व, अध्यात्म, धर्म या नावाखाली आपल्याकडे जी सांस्कृतिक दादागिरी चालते, ती खऱ्या भारतीय संस्कृतीत बसणारी नाहीच आहे. ही समूहवादी मंडळी समष्टीचे कितीही पोवाडे गावोत, भारतीय संस्कृती सांगते, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हां, घ्या राजा बाबू गरमागरम चहा. आणि ताई, हा तुमचा. असं म्हणून चहाचे कप दोघांच्या हाती देऊन लक्ष्मीबाई किचनकडे निघाल्या. तेवढ्यात राजननं म्हटलं, लक्ष्मीबाई, जरा थांबा, माझं काम आहे. अर्जंट आहे का? लक्ष्मीबाईंनी प्रश्न केला. इम्पॉर्टंट आहे, राजन उत्तरला. राजा बाबू, मला सकाळची किती कामं असतात. हे तसलं काम नाही आहे. उगा कोड्यात टाकू नका. काय ते बोला पटकीने. लक्ष्मीबाई, मला तुमची साक्ष हवी आहे. काय हवी आहे? साक्ष हो. साक्ष म्हणजे? अहो, म्हणजे कोर्टात खटला चालू असताना साक्षीदार देतात तसली साक्ष. इथं कुणावर खटला चालू आहे? मला भरायचं आहे तुमच्या अपर्णाताईंवर. हां, आता त्यांनी काय केलं वो? माझा त्यांच्यावर आरोप आहे. कोणता?
हे मनसोक्त मासिक सुरू झाल्यापासून तुमच्या ताईंचं माझ्याकडे अजिबात लक्ष नाही आहे. हत्तीच्या, एवढंच ना? अहो मग साहजिकच आहे. नवं मासिक म्हणजे नवं बाळच की हो. त्याचं सगळं करायचं म्हणजे दिवस तरी पुरतो काय? तुमच्याकडेच काय, स्वतःकडे तरी कुठं लक्ष आहे ताईंचं? दुपारचं जेवायचं म्हटलं तरी मला 17 वेळा बोलवावं लागतंय. तुम्ही ताईंच्या बाजूनं बोलताय. मी खऱ्याच्या बाजूनं बोलणारी बाई आहे. बरं, मग एक खरं खरं सांगणार? विचारा. ताईंचं माझ्यावरचं प्रेम कमी झालंय की नाही? छा, हे मी कधीच कबूल करणार नाही. दिवसातनं 10 वेळा तरी आठवण काढतात तुमची. कालचीच गोष्ट, मी सकाळी तुमच्या आवडीचं भरलं वांग केलं तर घास घेताना तोंडाशी अडला ताईंचा. तुमची आठवण काढून डोळ्यात पाणी आलं. बाई माणूस किती जीव लावतं तुम्हाला काय कळणार हाय? पुण्यांदा असला आरोप ऐकून घेणार नाही मी सांगून ठेवते. असा थेट निकाल लावूनच लक्ष्मीबाई आत निघून गेल्या. राजन अपर्णाकडे पाहिलं. अपर्णा एखाद्या चवताळलेल्या वाघिणीच्या नजरेने त्याच्याकडे पाहत होती. वा राजाबाबू, कमालच केलीत. थेट आरोप काय केले, लक्ष्मीबाईंची साक्ष काय काढली. मन भरून आलं अगदी. धन्यच झाले मी. अगं पण इतकं काय मनाला लावून घेतेस? जरासं जाणवलं म्हणून बोललो मी. हो का? अपर्णानं उपरोधानं म्हटलं. जरासं जाणवलं का? मला काय वाटेल याचा विचार नाही आला डोक्यात? तुझं ते -800 चालू होतं तेव्हा तुझं काय चाललं होतं? तेव्हा खाण्यापिण्याची शुद्ध होती का तुला? तेव्हा माझ्याकडे लक्ष होतं का तुझं? जरा काही बोललं की सुनवायचास. दिस इज माय मिशन, मार्केटिंग इज माय पॅशन. मग आता तूही ऐक. मनसोक्त इज माय मिशन, एडिटिंग इज माय पॅशन. तुला बोलायला काय जातंय? मासिक चालवायचं म्हणजे चेष्टा वाटते तुला? अरे एक अंक निघाला की पुढच्या महिन्याची 64 पानं वाचून बघत असतात माझ्याकडे. कुठला मजकूर भरणार आहेस, कव्हर स्टोरी कुठली, कथा कुठली देणार आहेस, मुखपृष्ठाचं काय, शिवाय प्रेशर असतं. यावेळेचा अंक मागच्या अंकापेक्षा जोरदार झाला पाहिजे. त्यातून आपलं सगळंच वादग्रस्त. बाकी तांत्रिक बाबी तर सोडाच, पण अंकाचा पूर्ण कंटेंट नजरेसमोर येत नाही तोपर्यंत जीवाला चैन नसते. तू घोरत पडतोस, पण मी रात्र रात्र विचार करत तळमळत असते. ते नाही जाणवलं कधी? तेव्हा नाही प्रेमानं विचारलंस कसलं टेन्शन आहे तुला? आणि वर लक्ष्मीबाईंची साक्ष काढतोयस. शाळा सोडल्यानंतर दिवस रात्र तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करत होते, तेव्हा तर गुदमरून गेला होतास की. तूच विचारत होतास ना, अगं फक्त माझ्यावर प्रेमच करत बसणार आहेस की आयुष्यात दुसरंही काही करणार आहेस? आणि आता जीव ओतून हे करते तर तुझ्या तक्रारी सुरू झाल्यात. त्रास होतोय का तुला? थांबू का हे सगळं? बोल ना. एखादी धडधडती तोफ थांबावी तशी अपर्णा बोलायची थांबली, पण तिच्या चेहऱ्यावरचा आवेश तसाच होता. राजनला गंमत वाटत होती. मनातलं हसू ओठावर दिसू न देता त्यानं म्हटलं, मी थांबव म्हटलं तर थांबवशील? अपर्णा थोडीशी गोंधळली. काय उत्तर द्यावं तिला क्षणभर कळेच ना. मग मात्र तिनं म्हटलं, तेवढ्यावरून माझं प्रेम जोखणार असशील तर होय, थांबवेन मी. आणि करशील काय मग? काही नाही, फक्त तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करीत राहीन. जागेपणी स्वप्नात फक्त तुला आणि तुलाच पाहीन. कविता करीन तुझ्यावर. बस एवढंच? छे छे, आणखी पुष्कळ करता येईल. तुला वेळ मिळेल तेव्हा बागेत जाऊन भेळ खाऊ, एखाद्या मॅटिनीला जाऊन हातात हात घालून बसू, झालंच तर कात्रजच्या घाटात जाऊ, खूप छान रोमॅन्टिक प्रेम करू. सॉरी अपर्णा, हे असलं टाइमपास प्रेम करण्यापेक्षा तुझ्या मनसोक्तच्या मिशनमध्ये तुला साथ देणं आवडेल मला. खरं सांगू,
काही महिने माझ्याकडे अजिबात लक्ष दिलं नाहीस तरी चालेल, पण हे मिशन थांबवू नकोस. हे तुझं एकटीचं मिशन नाही आहे, आपल्या दोघांचं मिशन आहे. अचानक अपर्णा गोडसं हसली, मग आणखी छानसं हसली. काय झालं? राजननं प्रश्न केला. खरं सांगू? अपर्णानं प्रतिप्रश्न केला. खरंच सांग. माझ्या मनात काही वेगळंच आलं. काय झालं? मनसोक्त हे बाळ आहे म्हणाल्या होत्या ना लक्ष्मीबाई, तसंच आहे. मनसोक्त हे मला तुझ्यापासून झालेलं वैचारिक अपत्यच आहे. राजनच्या अंगावर हलकेच रोमांच उभे राहिले. खरंच राजन, अपर्णानं म्हटलं. मी मघा म्हटलं तशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीज भरपूर असतात. आपली लव्ह स्टोरी अशी ऑर्डिनरी नाहीच आहे. इट्स सो डिफरंट, सो इन्स्पायरिंग, सो लाईफ गिविंग. येस डिअर. राजनच्या त्या शब्दाने अपर्णानं हलकेच डोळे मिटून घेतले. क्षणभर मनाशी ते साठवून ठेवले आणि मग म्हटलं. राजन, आता जरा मी बोलू का? कमाल आहे, राजननं म्हटलं. इतका वेळ तूच तर बोलत होतीस, अजूनही काही बोलायचं बाकी आहे? हो. मग बोलून टाक. मघाशी तुझी तक्रार केलीस ना माझं लक्ष नसल्याची, ती खरी नव्हती. तो तुझा फक्त कांगावा होता. म्हणजे असं की गेले काही दिवस तुझंच लक्ष नव्हतं माझ्याकडे. ही तक्रार नाही आहे, पण एक नक्की सांगते, गेले काही दिवस तू स्वतःतच दंग होतास, खूपच खुशीत होतास. मी नेहमीच खुशीत असतो. हो, पण जरा जास्तच खुशीत होतास. असं? हो. मला उत्सुकता आहे, ही खुशी कशामुळे? विश्वासरावाने एखादं मोठं प्रोजेक्ट देऊ केलंय जे ते देणार म्हणत होते? त्याला अजून वेळ आहे, आणि तसं असतं तर मी तुला सांगितलं नसतं का? मग दुसरं काय कारण आहे? राजन हसला, म्हणाला. एवढा जाणवण्या इतका फरक असेल तर मला कबूल करावं लागेल. येस मॅम, आजकाल मी जरा जास्तच खुशीत असतो. तसं तर माझं काम मी नेहमीच एन्जॉय करतो, पण गेल्या काही दिवसात जरा जास्तच मजा येते. या मजेचं काही कारण असेलच ना? होय. कळू शकेल? माझ्या आयुष्यात दुसरी स्त्री आली आहे, राजननं म्हटलं. आणि अपर्णा चमकलीच, बोलली काहीच नाही, पण डोळ्यात शक्य तितकी खुन्नस आणत राजनकडे बघतच राहिली. खळखळून हसत राजननं म्हटलं. रिलॅक्स, तसलं काही नाही आहे. मी गंमत केली तुझी. खोटं बोलू नकोस. खरंच सांगतोय. दुसरी स्त्री आली हे खरंच, पण आयुष्यात वगैरे नाही आलेली, ऑफिसात आली आहे. कोण म्हणे ती? डॉली. अपर्णा पुन्हा चमकली. राजन परत खळखळून हसला. होय, डॉली, त्यानं म्हटलं. जिच्यासाठी मी विनी सोडलं होतं तीच ती. गेले काही दिवस ती आमच्या कंपनीत येते. आम्ही एकत्र काम करीत आहोत, आणि हे अगदी खरं आहे की तिच्याबरोबर काम करताना मजा येते, धमाल येते. बघ, मी बरोबर पकडले की नाही? त्याबद्दल तुझं कौतुकच करायला हवं. पण काळजी करू नकोस, आज तिचा शेवटचा दिवस आहे. अरे रे, सो सॅड. का बरं? छोटी असाइनमेंट होती, ती पूर्ण झाली. बाकी तिचा स्वतःचाच बिझनेस आहे. शी विल गो बॅक टू हर बिझनेस. पण तरीही तू तिला भेटू शकशीलच की. कशा करता? तुला जर ती एवढी आवडत असेल. ती आवडते म्हटलं नव्हतं मी, तिच्याबरोबर काम करायला मजा येते एवढंच म्हटलं होतं मी. एवढी हुशार आहे? प्रश्नच नाही. आणि दिसायला सुंदर आहे, अगदी सोनाली बेंद्रेच म्हण ना. सुंदर आहे, स्मार्ट आहे, डॅशिंग आहे, बिनधास्त आहे, भरपूर पैसा कमावते, मस्त मजेत राहते, ऐश करते. अजून काय सांगू?
अरे पण मग तिच्याबरोबर गप्पा मारायला, तिला भेटायला मजा येईलच की. यायला हरकत नाही, आणि अशा मुलीशी मैत्री व्हायलाही हरकत नाही. माझी नाहीच आहे, पण तिची इच्छा नाही आहे. म्हणजे नसावी. का नसावी? आमचं तसं ठरलंच आहे. काय ठरलंय? ठरलंयवर खूपच जोर देत अपर्णानं विचारलं. वी विल नॉट ट्राय टू बिकम फ्रेंड्स. वी विल ओनली बी वेल विशर्स. आय सी. बरं, तुझी उलट तपासणी झाली असेल तर मी उठू का? मला उशीर होतोय. छे छे, आज तरी उशीर करू नकोस. आज तिचा बिचारीचा शेवटचा दिवस आहे. जा जा, आवर पटकन. जेलसी दाय नेम इज वुमन, राजेनं म्हटलं आणि हसतच तो रूमकडे गेला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.